बंधू, मी जेजुरीत आल्यापासून प्रत्येक क्षणाचे तुम्ही साक्षी आहात। बस एकच माझी इच्छा आहे, तुमच्यावर जो विश्वास आहे तो तुटू देऊ नका। देवी, अनेक बिकट प्रसंग उभे राहिले, परंतु सर्वार्थाने तुमचे हित ज्यात आहे तेच मी केले। भविष्यातही असे प्रसंग येतील जेव्हा तुमच्या मनात माझ्या हेतूविषयी संभ्रम तयार होईल, परंतु माझ्यावर विश्वास ठेवा देवी, मी तेव्हाही तेच करीन ज्यात तुमचं हितच दडलेलं असेल। तुम्ही एवढं बोललात, मला आणखी काही नको बंधू। देवी, खरं तर मी तुम्हाला काय देणार, परंतु शुभ संकेत म्हणून हा दागिना देतो आहे, याचा स्वीकार करावा। देवा, आता तुम्ही आसन ग्रहण करावं। ह्या जेजुरी गडावर असा शुभ प्रसंग कधी येईल ह्याची कल्पना नव्हती। हा शुभयोग नेहमी लक्षात राहील। लक्ष्मी देवी, मी तुम्हाला कितीही दिलं तरी ते अल्पच असेल। हे महालक्ष्मी, माझ्या प्रिय भक्तांवर तुमची सदैव कृपा राहो। देवा, असंच घडेल। लक्ष्मी देवी, मी तुम्हाला सोनं धन काय देणार, पण आठवण म्हणून हे वस्त्र देतो आहे, त्याचा स्वीकार करावा। बाणाई, देवा, तुम्ही माझ्याकडे आलासा, माझं भाग्य आहे। बाणाई, आज दिवाळीचा 5वा दिवस म्हणजेच भाऊबीज। ह्या दिवशी बहीण भावाला ओवाळते। असं असताना एक बंधू म्हणून मी तुला भेटणार नाही असं वाटलं का तुला? देवा, बाणाईला बंधू नाही आहेत, ते कार्य मी करतो आहे। देवा, मागल्या जन्मी मी खरंच काहीतरी पुण्याचं काम केलं असणार, म्हणून तुम्ही मला दर्शन दिलं आहे। बाणाई,
सावर स्वतःला. या मनुष्य अवतारात मी आणि लक्ष्मी देवी या रूपात आमचे कार्य करत आहोत. आम्हाला आमच्या दायित्वाची कल्पना आहे. तेव्हा तुम्ही बसाची, मी आलेच. या. बाणाई, एक बंधू म्हणून मी तुला काहीतरी ओवाळणी द्यायला हवी. सांग, तुला काय हवं आहे? तेव्हा मला काय बी न ग. अहो, तुम्ही मला दर्शन दिलं हेच खूप आहे माझ्यासाठी. अजून काय हवं मला? तरी काहीतरी माग बाणाई. तुमचा आणि लक्ष्मी देवींचा असाच आशीर्वाद असू द्या. तथास्तु. मी तुम्हालाच भेटायला आले होते. या दिवाळीत लक्ष्मीदेवी इथे थांबले आहे त्याचा मला आनंद आहे. मगाशी लक्ष्मीदेवी आणि प्रधानजी कक्षात येऊन गेले पण त्यांच्याशी नीट बोलता आलं नाही. आणि बरेच दिवस झाले आपण चौघं एकत्रित काही बोललो नाही. मला असं वाटतं आपण त्यांना जाऊन भेटावं. तुम्हाला नाही का असं वाटत? वाटतंय, पण आता ह्या क्षणी आपण त्यांना भेटू शकू असं मला नाही वाटत. का? गडावर अंतःपुरातच तर त्यांचा कक्ष आहे. इथून तिथे जाऊन त्यांना भेटण्यात काय अशक्य आहे? होय, पण ते ह्या क्षणी ह्या गडावर नाहीत. गडावर नाहीत तर कुठे गेले आहेत बंधू? बानूकडे. काय? बानूकडे? पण का? गडावर दिवाळीचा सण आहे, प्रसन्न वातावरण आहे आणि आज भाऊबीज म्हणून मी त्यांना ओवाळलं देखील. मग ते असे अचानक बानूकडे का गेले? तुम्ही बानूसाठी त्यांच्यावर एखादं कार्य तर नाही ना सोपवलं? कारण त्याशिवाय त्यांनी बानूकडे जाण्याचे मला कोणतेही कारण दिसत नाही. नाही, ते बानूकडे त्यांच्याच कार्यासाठी गेले आहेत. ते त्यांचे दायित्व पूर्ण करायला गेले आहेत. बानूप्रती त्यांचे कोणते दायित्व आहे? तुला ते ह्या क्षणी मी सांगावं असं वाटत आहे का? हो, सांगतो. जसे प्रधानजी तुझे बंधू आहेत तसेच ते बानूचे देखील बंधू आहेत. दिवाळी संपली. आता श्री खंडेरायांनी दिलेल्या वचनाप्रमाणे म्हाळसाला पार्वती देवी भेटणार. पण हे कधी घडणार? मला हे श्री खंडेरायांना विचारायलाच हवं. अहो, थांबा जरा. काही महत्वाचे कार्य असेल तर सांगा. महत्वाचंच आहे, पण तुम्ही इतक्या घाईघाईत कुठे निघालात? सांगतो. मी श्री खंडेरायांना भेटायला जात आहे. हो, भेटालच, पण नेमकं एवढं काय झालं आहे हे तुम्ही मला का नाही सांगत? हे पहा, या क्षणी मी आपल्याला काहीही सांगू शकत नाही. मी इतकंच सांगतो की मला श्री खंडेरायांना भेटणं महत्वाचं आहे. अहो, तुमच्या मनात नेमकं काय चाललंय? मी कधीपासून पाहते तुमच्या मनात काहीतरी चाललंय, पण तुम्ही मला काही सांगत नाही. मी इतकंच सांगतो की आता या क्षणी मी श्री खंडेरायांना भेटणं अतिशय महत्वाचं आहे.
मला जाऊ द्या. अहो अहो पण इतक्या वर्षात ह्यांना असं कधी अस्वस्थ झालेलं बघितलं नाही. पण ह्यांना असं अस्वस्थ होण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार. ह्या सगळ्याची सुरुवात कधीपासून झाली ह्याचा मी विचार करते आहे. मध्ये जेजुरीला आम्ही येऊन गेलो त्यावेळी सर्व काही नीट होतं. त्यानंतर मात्र नेवासेला जाताना आणि त्यानंतर हे काहीसे शांत शांतच होते. म्हणजे जेजुरीतून जातानाच ह्यांना काहीतरी कळलं आहे की काय? प्रधानजी आणि ते बानूचे देखील बंधू. होय म्हाळसा, आमच्या विवाहाच्या वेळी त्याने बंधू म्हणून दायित्व स्वीकारले आहे. आणि हे मला कसं नाही कळलं आजवर? तुझ्यापासून काही लपवून ठेवावं असा काही उद्देश नाही. हे सत्य कसं मानू मी? तसं असतं तर त्यांनी मला हे सांगितलं नसतं. त्यांनी काय किंवा लक्ष्मी देवींनी काय हे माझ्यापासून लपवलं आहे. आणि तुम्हीही. कदाचित तुला ते आवडलं नसतं म्हणून तुला ते सांगितलं गेलं नसावं. मग तुम्ही मला हे आज देखील का सांगितलं? माझ्या आयुष्यातला प्रत्येक आनंदाचा क्षण हिरावला जावा हेच माझं दुर्भाग्य आहे. जे मला प्रिय आहेत अशा सर्वांना त्या बानूने माझ्यापासून दूर केले आहे. नाही, ते सत्य नाही. हेच सत्य आहे. आता तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी तिला मी या जेजुरीत स्थान मिळू देणार नाही. मला प्रधानजी आणि लक्ष्मी देवींशी बोलायचे आहे. प्रधानजी आणि लक्ष्मी देवी ह्यांचा यात काहीच दोष नाही. बानूप्रती बंधू म्हणून त्यांनी त्यांचे दायित्व स्वीकारणं ह्या मागे त्यांचे काहीतरी प्रयोजन असेलच की. कोणते प्रयोजन? काय घडणार होतं त्यांनी? काही नाही. तिनेच प्रधानजी आणि लक्ष्मी देवींना माझ्यापासून दूर करण्यासाठी हा कट रचला असणार. नाही, बानूने असे काही केले नाही हे मी देखील जाणतो. तुम्ही तिचीच बाजू घेणार. ती कितीही चूक वागली तरी तुम्ही तिची चूक मान्य करणार नाही. असं मी तुला केवळ इतकंच सांगेन की तू सत्याचा स्वीकार करावा. ह्यात प्रधानजींना काहीच दोष देऊ नये. माझ्यापासून काही लपवतेस का लतिका? नाही अक्का, मी खरं सांगते आहे. आख्यान सोडलं तर गडावर विशेष असं काहीच घडलं नाही. हा, मध्यंतरी बानूच्या वाड्यासमोर भला मोठा शंख प्रकट झाला होता. इतकंच नव्हे, गडावर बानूच्या वाड्यावर कमळं उमलली होती. कोणत्या तरी दिव्य घटनेचे संकेत आहेत हे. नक्कीच काहीतरी घडलं आहे. पण मग ह्यांच्या अस्वस्थ असण्यामागे नेमकं काय कारण आहे? काही कळेन असं झालंय. माळसा, तू मला काही सांगितलं नाहीस तरी तुझं नक्की काहीतरी बिनसलं आहे याची खात्री आहे मला. आज भाऊबीज. बंधू या नात्याने मी ज्यांना ओवाळलं ते बंधू याच नात्याने बानूकडे गेले आहेत. म्हणजे प्रधानजींनी तिला आपली बहीण मानलं आहे? हो. आता कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही असं वाटू लागलंय मला. मी तुला सांगते माळसा, या मागे नक्की त्या बानूचं काहीतरी कारस्थान असलं पाहिजे. नाही तर प्रधानजींनी हे मान्य केलं असतं का? का नाही? मी येते. बरं झालं लक्ष्मी देवी तुम्ही आलात. मला म्हाळसाशी बोलायचं आहे. म्हाळसा, लक्ष्मी देवी,
मी तुम्हाला स्पष्टच सांगते, बंधूंचं असं वागणं मला अजिबात पटलेलं नाही. याआधी मला हे काहीही समजलं नव्हतं. विवाहानंतर बानू जेव्हा पहिल्यांदा वाड्यावर आली होती तेव्हा मी स्वतःहून तिचं स्वागत करायला गेले होते. कारण मी गेले नसते तर श्री खंडेरायांना मी नंतर काय उत्तर दिलं असतं. मी गेले आहे हे जेव्हा तुम्हाला कळलं त्यानंतर तुम्ही माझ्याशी अबोला धरला होता. हो देवी, याआधी मला असह्य झालं होतं, जसं आज हे कळल्यावर मला झालं आहे. किमान तुम्ही तरी मला हे आधी सांगणं अपेक्षित होतं देवी. म्हाळसा, तुम्ही या गोष्टीचा राग मनात धरू नका. कारण ह्यांनी आणि मी आमच्यावर जे दायित्व आहे त्यात कधीही काहीही उणीव पडू दिलेली नाही. म्हाळसा, आजही तुमच्या मनात जे असेल ते तुम्ही ह्यांच्याशी माझ्याशी मनमोकळेपणानं बोलू शकता. तुम्हाला ठाऊक आहे की त्या बानूचा विषय आला की माझ्या तळपायाच्या मस्तकात जाते. मला कळतं आहे तुम्हाला काय वाटतंय ते. प्रधानजी, आपल्या साधनेत मी व्यत्यय तर आणला नाही ना? प्रधानजी, तुमच्यापासून काही लपून राहिलं आहे का? आणि म्हणूनच मी तुमची भेट घ्यायला इथे आलो आहे. तिम्मा शेठ यांना दिलेल्या वचनाप्रमाणे श्री म्हाळसा देवी आणि पार्वती देवी यांची भेट होण्याचा क्षण जवळ आला आहे देवा. आणि ही भेट कशी होणार ह्याच विचारत आहे मी. आणि मी देखील. म्हाळसेने पार्वतीला भेटणं म्हणजे स्वतःला समजून घेण्यासारखं आहे. त्या भेटीत त्या क्षणी काय घडेल हे मात्र सांगता येणे कठीण आहे. कदाचित श्री म्हाळसा देवींना क्षणार्धात सगळ्याचा साक्षात्कारही होऊ शकतो. किंवा हाती काही न लागताच तो क्षण तसाच जाईल. पण प्रधानजी, ही भेट मात्र होणारच, पण मार्ग सापडत नाही. देवा, तुम्ही तर योगियांचे योगी आहात. योग साधनेच्या अशा अनेक मार्गांनी मनाच्या अंतर्भागात दडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात हे तुम्ही देखील जाणता. होय, पण साधकालाच आपण काय करतो आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. मी म्हाळसेला कसं सांगू? एका अर्थी ते योग्यही नाही, कारण साधकालाच ती स्थिती आत्मसात करणे आवश्यक आहे. देवा, विवाहाआधी श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांची तुम्ही योगिनी परीक्षा घेतली होती. त्यावेळी योगिनी साधनेची जणू दीक्षाच तुमच्याकडून त्यांना मिळाली होती. मग अशक्य असं काहीच नाही. मला तर तोच एक मार्ग दिसतो आहे. योग साधनेचा एकमेव मार्ग आहे जो ह्या साऱ्यावर उत्तर असेल. आता ही भेट कधी आणि कशी होणार ही येणारी वेळच ठरवेल.